मित्रांनो, पोस्टमन पदाच्या 44,228 जागांसाठी मेगा भरती निघाली आहे। या भरतीसाठी शिक्षण पात्रता फक्त 10वी पास आहे। याच्यात कोणत्याही प्रकारची लेखी परीक्षा होणार नाही, इंटरव्ह्यू होणार नाही, फिजिकल टेस्ट होणार नाही। फक्त 10वीच्या टक्केवारीवरती येथे मेरिट लिस्ट लावली जाईल आणि तुम्हाला डायरेक्ट ड्युटीला जॉईन केलं जाणार आहे। याच्यासाठी 2 पद आहेत, एक ब्रांच पोस्ट मास्टर, दुसरं हे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर। आणि या भरतीचे फॉर्म 15 जुलै 2024 पासून सुरू झालेले आहेत, तर 5 ऑगस्ट 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे। याच्यात जर का फॉर्म भरताना काही चूक झाली तर 6 ऑगस्ट 2024 पासून ते 8 ऑगस्ट 2024 असे 2 दिवस तुम्हाला फॉर्म एडिट करण्यासाठी दिले जाणार आहेत। याच्यासाठी बीपीएम म्हणजे ब्रांच पोस्ट मास्टर या पदासाठी जी पगार राहणार आहे 12,000 पासून 29,380 पर्यंत, तर एबीपीएम म्हणजे असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर, त्यालाच डाक सेवक म्हटलं जातं, यासाठी 10,000 पासून तर 24,470 पर्यंत येथे पगार राहणार आहे। वयाची अट 18 ते 40 वर्षे आहे आणि कॅटेगरीनुसार तुम्हाला 3 ते 5 वर्षे जास्तीची सूट सुद्धा मिळणार आहे। आता या भरतीचा फॉर्म तुम्ही घर बसल्या कशा पद्धतीने भरायचा A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या, कारण अशाच महत्त्वाच्या व्हिडिओच्या अपडेट्स तुम्हाला यापुढे पाहायला मिळत राहणार आहेत। मी अविनाश तिरमले, काही टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा फॉर्म मी टॅबमध्ये भरतोय, तुम्ही ही वेबसाईट डायरेक्ट मोबाईलमध्ये सुद्धा ओपन करू शकता। तर वेबसाईट मोबाईलमध्ये ओपन करण्यासाठी गुगलमध्ये सर्च करायचं आहे इंडिया पोस्ट GDS ऑनलाईन असं सर्च केल्यावर इथे पाहू शकता इंडिया पोस्ट GDSonline.gov.in या वेबसाईटची डायरेक्ट लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देऊन देणार आहे। यावरती आल्यानंतर येथून तुम्ही नोटिफिकेशन सुद्धा डाउनलोड करू शकता आणि इथे पाहू शकता नोटिफिकेशन चालतं आहे GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जुलै 2024, नंबर ऑफ पोस्ट 44,228 एवढ्या पोस्ट आहेत आणि फॉर्म आजपासून म्हणजेच 15 जुलै 2024 पासून सुरू होत आहेत, तर 5 ऑगस्ट 2024 पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता। आणि याच्यात जर का इन फ्युचरमध्ये काही अपडेट आली, मुदतवाढ झाली, तर त्याबद्दलची पण माहिती मी तुम्हाला शॉर्ट रील्स आणि शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमाने देणार आहे। आता फॉर्म भरण्यासाठी सर्वात आधी रजिस्ट्रेशन करावं लागेल, तर स्टेज 1 येथे रजिस्ट्रेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। त्यानंतर येथे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि व्हॅलिडेट मोबाईल नंबर याच्यावर क्लिक करायचं आहे। आता तुमच्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला गेला असेल तर इथे ओके या बटनावरती क्लिक करा आणि तो मोबाईल नंबर टाकून सबमिट OTP याच्यावर क्लिक करा। त्यानंतर आपला मोबाईल नंबर येथे सक्सेसफुली व्हॅलिड झालेला आहे। येथे आता तुमचा ईमेल ID टाकायचा आहे आणि परत व्हॅलिडेट ईमेल याच्यावर क्लिक करायचं आहे। परत येथे पाहू शकता OTP सक्सेसफुली सेंड झालेला आहे। हा OTP ईमेलवरती स्पॅम फोल्डरमध्ये सुद्धा जाऊ शकतो, तिथे तुम्ही चेक करायचं आहे आणि ओके बटनावर क्लिक करायचं। OTP टाकल्यानंतर परत सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे, तर इथे ईमेल ID सुद्धा सक्सेसफुली व्हॅलिडेट झालेला आहे। तर मी फॉर्म भरतोय, यावेळेस वेबसाईटवरती लोड नाही आहे, परंतु जेव्हा सर्वांना माहिती पडेल की अशा प्रकारची भरती निघालेली आहे तेव्हा या वेबसाईटवरती खूप लोड येणार आहे आणि लोड आल्यानंतर येथे मोबाईल नंबरचा OTP किंवा ईमेलचा OTP यायला तुम्हाला प्रॉब्लेमसुद्धा येऊ शकतो, त्यामुळे तुम्ही हा फॉर्म रात्रीच भरण्याचा प्रयत्न करायचा आहे। आता येथे ॲप्लिकेशन नेममध्येच तुमचं जे 10वीचं मार्कशीट असेल त्याच्यावरती ज्या पद्धतीने नाव असेल सेम त्याच पद्धतीचं नाव तुम्हाला इथे टाकायचं आहे। त्यानंतर इथे फादर नेम किंवा मदर नेम दोघांपैकी कोणतंही एकच नाव तुम्हाला टाकायचं आहे, वडिलांचं किंवा आईचं नाव पूर्ण नाही टाकलं तरी चालणार आहे, जेवढं मार्कशीटवरती असतं तेवढं टाकलं तरी चालणार आहे। आता येथे जन्मतारीख तुम्हाला निवडायची आहे अशा पद्धतीने, येथे तुमचं जे काही जन्माचं वर्ष असेल ते निवडा, त्यानंतर जो महिना असेल तो निवडा आणि तारीख निवडा। आता जेंडर सिलेक्ट करा, त्यानंतर मेल फिमेल ट्रान्सजेंडर जे काही असेल ते तुम्हाला निवडून घ्यायचं आहे। आता येथे तुमची कॅटेगरी कोणती आहे तर ती कॅटेगरी निवडायची आहे। येथे NT आणि VJ ही कॅटेगरी नाही आहे, तर त्यांनी OBC सिलेक्ट करायचं आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर सर्कल निवडायचं आहे, सर्कल म्हणजेच तुमचं राज्य निवडायचं आहे, तुम्ही कोणत्या राज्यामधून आहात। आता येथे वर्ष निवडायचं आहे, तुम्ही कोणत्या वर्षी 10वी येथे पासआउट झालेले आहात, तर ते वर्ष तुम्हाला इथून निवडायचं आहे। त्याचबरोबर येथे हा जो टेक्स्ट दिसतोय 8XKF7 हे कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल, या बॉक्समध्ये टाका आणि सबमिट बटनावरती क्लिक करा। आणि सर्वांनी मित्रांनो फॉर्म सबमिट करण्याआधी जी वरची माहिती आहे ती एकदा चेक करायची। रजिस्ट्रेशनची माहिती जर का चुकली तर ती नंतर एडिट करता येत नाही, लक्षात ठेवा। आता येथे बघा प्लीज कंटिन्यू फिलिंग युअर डिटेल म्हणजे खालची माहिती परत आपल्याला भरायची। येथे आता तुमचा आधार नंबर टाका,
त्यानंतर तुम्ही अपंग आहात का असाल तर एस करा आणि येथे जी कॅटेगरी आहे तुमची कॅटेगरी निवडा. त्यानंतर येथे जो प्रकार आहे तो निवडायचा आहे. आणि जर का तुम्ही अपंग नसाल तर नो बटनावरती क्लिक करा. हे दोघे ऑप्शन ऑफ होऊन जातील ऑटोमॅटिकली. आता लँग्वेज स्टडी इन सेकंडरी म्हणजेच कोणत्या भाषा तुम्हाला येथे 10वीला असताना तुम्ही शिकले आहात. तर येथे बघा इंग्लिश होती, हिंदी होती. त्यानंतर येथे तुम्हाला निवडायचे आहे की तुम्हाला कोणकोणत्या भाषा होत्या 10वीला असताना त्या सिलेक्ट करा आणि ओके बटनावरती क्लिक करा. त्यानंतर वेदर एम्प्लॉईड म्हणजे तुम्ही कुठे नोकरी वगैरे करता आहेत का, करत असाल तर एस करा आणि त्यानंतर येथे त्याबद्दलची माहिती टाका. आणि अदरवाईज नसाल तर नो करा, काही माहिती खाली भरण्याची काम नाही. आता येथे साईज येथे आपल्याला फोटो अपलोड करायचा आहे, सिग्नेचर अपलोड करायची आहे. फोटोची साईज 50 KB असायला पाहिजे, सिग्नेचरची साईज 20 KB असायला पाहिजे. आता हे कसं करायचं तर तुमच्या मोबाईलमध्ये तुमचा फोटो आणि सिग्नेचरचा फोटो काढून घ्या. त्यानंतर प्लेस्टोरवरती यायचं आहे. प्लेस्टोरवरती आल्यानंतर इथे बघा कंप्रेस इमेज साईज इन KB अँड MB. तर हे क्यू रिड्यूस लाईट तुम्हाला येथे प्लेस्टोरमध्ये सर्च करायचं आहे. हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर त्याला ओपन करा आणि येथे चूज फोटो याच्यावर क्लिक करा. तुमच्या गॅलरीमध्ये जिथेही तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचरचा फोटो काढला असेल तर तो सिलेक्ट करून घ्या. तर येथे मी फोटो सिलेक्ट केलेला आहे. येथे बघा MB किंवा KB पर्याय आहे. येथे KB सिलेक्ट करा आणि येथे आपल्याला किती साईज पाहिजे फोटोची तर 50 KB. तर येथे 50 तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. कंप्रेस बटनावरती क्लिक करायचं आहे आणि आपला जो फोटो आहे तर येथे सक्सेसफुली 49.16 KB कन्वर्ट झालेला आहे. अशाच पद्धतीने तुम्हाला सिग्नेचरसुद्धा 20 KB कन्वर्ट करून घ्यायची आहे. त्यानंतर येथे फोटो आणि सिग्नेचर कंप्रेस झालेले आहे. चूज फाईल याच्यावर क्लिक करा. या ठिकाणी फोटो अपलोड करा. त्यानंतर खाली चूज फाईल याच्यावर क्लिक करा आणि येथे सिग्नेचर अपलोड करा. तर येथे पाहू शकता फोटो आणि सिग्नेचर मी अपलोड केलेली आहे. सर्व माहिती एकदा परत येथे चेक करा आणि मग सबमिट या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर येथे आपला रजिस्ट्रेशन डिटेलचा प्रिव्ह्यू आपल्याला दाखवला जाईल. सर्व माहिती येथे एकदा चेक करून घ्या. येथे आता टिक मार्क करायची आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे. काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल तर कॅन्सल बटनावर क्लिक करून ते तुम्ही एडिटसुद्धा करू शकता. तर येथे पाहू शकता सक्सेसफुली आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर पण मिळालेला आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. याला पेनाने एखाद्या कागदावरती लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय याच्यावर क्लिक करायचं आहे. आता येथे सर्कल अप्लाय फॉर तर येथे तुमचं जे काही सर्कल आहे म्हणजेच तुमचं जे काही राज्य आहे राज्य तुम्हाला इथे निवडायचं आहे. परत सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर येथे आपल्या मोबाईल नंबरवरती एक OTP पाठवला गेलेला आहे. ओके बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथे मोबाईल नंबरवरती आलेला 6 अंकी OTP टाका. त्यानंतर हे जे टेक्स्ट तुम्हाला इकडे दिसतंय ते इथे टाका. कॅपिटल असेल कॅपिटल, स्मॉल असेल स्मॉल आणि नेक्स्ट या बटनावरती क्लिक करा. आता इथे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे. कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस. तर डोर, हाऊस, अपार्टमेंट नंबर. तुम्ही सिटीमधून असाल तर तुमचा डोर, हाऊस, अपार्टमेंट नंबर माहिती असेल. मग जर खेड्यागावातील असाल तर तुम्ही 0 टाकला तरी चालणार आहे. स्ट्रीट येथे तुमचा ज्या गावाचा जो ओळखीचा एरिया असेल, फेमस एरिया असेल तर तो टाकायचा आहे. सिटी, विलेजमध्ये तुमच्या गावाचं नाव. त्यानंतर पंचायत, मंडल, डिस्ट्रिक्टमध्ये तुमच्या गावाच्या पंचायतीचं नाव किंवा परत तुमच्या गावाचं नाव. त्यानंतर तुमचा तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे आणि येथे तुमचा पिनकोड टाकायचा आहे, गावाचा पिनकोड. आणि येथे तुमचा कम्युनिकेशन ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस सेम असेल तर याच्यावरती टिक मार्क करायची आहे. इकडचा ॲड्रेस इकडे ऑटोमॅटिकली येऊन जाणार आहे. आणि जर वेगवेगळा असेल तर इथे टिक न करता तुम्हाला स्वतः इकडे ज्या पद्धतीने टाईप केला त्या पद्धतीने टाईप करायचं आहे. त्यानंतर येथे आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल फिल करायची आहे, ज्याच्यामध्ये येथे बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर सर्वात आधी बोर्ड याच्यावर क्लिक करा आणि येथे सर्व प्रकारचे बोर्ड तुम्हाला पाहायला मिळून जातील. सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन. त्यानंतर येथे महाराष्ट्र स्टेट बोर्ड. तर येथे ज्यांना 600 मार्क्सपैकी जी परीक्षा होती तर त्यांनी हे बोर्ड सिलेक्ट करा 2014 पासून तर 2022 पर्यंत. आणि त्यानंतर ज्यांची 650 मार्कांची परीक्षा होती त्यांनी 2007 ते 2014 म्हणजे जे पासआउट झालेले आहेत तर त्यांनी हे बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. तर तुमच्या पद्धतीने तुम्ही तुमच्या जे मार्क्स स्टेटमेंट आहे 10वीचं तर ते चेक करा आणि त्यानंतर बोर्ड सिलेक्ट करा आणि त्या पद्धतीनेच खाली येथे तुमचे जे सब्जेक्ट वगैरे आहेत तर ते येणार आहेत. तर इथे सिलेक्ट रिझल्ट टाईप. तर या ठिकाणी तुम्हाला मार्क्स हे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली जेवढे तुम्ही जे बोर्ड सिलेक्ट केलेलं आहे त्या बोर्डनुसार त्या वर्षानुसार येथे सर्व विषय येऊन जाणार आहेत. तर येथे सायन्स आधीपासून आहे, मॅथमॅटिक्स आणि सोशल सायन्स आधीपासून आहे. त्यानंतर येथे तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. तर सब्जेक्ट सिलेक्ट करताना येथे
आपल्याला 3 भाषा निवडाव्या लागतात. तुमचं मार्कशीट जवळ ठेवायचं आहे आणि त्यानंतर येथे मराठी, हिंदी, इंग्रजी अशा 3 भाषा असतात. आणि काही जणांचं येथे एखाद्या वेळेस इंग्रजी नसेल भाषा किंवा हिंदी भाषा घेतली नसेल किंवा मराठी भाषा घेतली नसेल, त्या जागेवर येथे ऑटोमोबाईल सर्व्हिस किंवा येथे IT घेतलं असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स घेतलं असेल तर त्या पद्धतीचे सब्जेक्ट इथे देण्यात आलेले आहेत. तर येथे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी घेतलं असेल तर ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि जर का तुमची एखादी भाषा असेल घेतलेली तर येथे त्या पद्धतीने तुम्हाला भाषा निवडायची आहे. जसं की मी येथे सेकंड लँग्वेजमध्ये इंग्रजी करतो आहे, त्यानंतर फर्स्ट लँग्वेजमध्ये मराठी आणि थर्ड लँग्वेजमध्ये हिंदी. आणि तुमच्या मार्कशीटनुसार तुम्हाला इथे सब्जेक्ट सिलेक्ट करायचे आहेत. आता इथे त्यांचे मार्क्स तुम्हाला टाकायचे आहेत. तर सायन्सला तुम्हाला किती होते 100 पैकी, तर येथे 100 पैकी 80 होते. त्यानंतर येथे इंग्रजीमध्ये 100 पैकी किती होते त्यानुसार तुम्हाला मार्क्स येथे टाकायचे आहेत. मॅथमॅटिक्समध्ये किती होते 100 पैकी, त्यानंतर मराठीमध्ये किती होते, अशा पद्धतीने सर्व माहिती मार्कशीटवरती चेक करायची आहे आणि त्यानुसार तुम्हाला टाकायची आहे. त्याचबरोबर येथे CGPA स्कोअर नावाचा पर्याय येथे तुम्हाला कोणालाही काही टाकण्याची गरज नाही आहे, कारण 10वीच्या बोर्डला CGPA वगैरे नसतो. सर्व माहिती एकदा चेक करा, तुमचा ॲड्रेस चेक करा आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर येथे आता आपल्याला आपलं जे डिव्हिजन आहे तर ते डिव्हिजन निवडायचं आहे. आधी आपण सर्कल निवडलेलं होतं, त्यानंतर डिव्हिजन निवडायचं आहे. डिव्हिजन म्हणजेच तुम्हाला आता हा जो फॉर्म आहे कोणत्या डिव्हिजनमध्ये भरायचा आहे. तर मी इथे धुळे डिव्हिजन सिलेक्ट केलेलं आहे. तुम्हीसुद्धा तुमच्या पद्धतीने डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे. डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर खाली आता धुळे डिव्हिजनमध्ये किती गावांमध्ये पोस्टमन पदाच्या ज्या जागा आहेत त्या खाली आहेत ते तुम्हाला दाखवलं जाईल. आणि येथे त्यासाठी किती पगार आहे, किती वेतन आहे ती सुद्धा माहिती तुम्हाला दाखवली जाईल. आता या ठिकाणी तुम्हाला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. म्हणजे जर का तुमचा नंबर या भरतीमध्ये लागत असेल तर तुम्हाला पहिल्यांदा कोणत्या गावाला लागायला पाहिजे तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे मार्किंग करायची आहे. जसं की मी या ठिकाणी 1 नंबर दिला. मला वाटतं की जर नंबर लागला माझा तर या गावात लागायला पाहिजे. त्यानंतर 2 नंबर मी इथे दिला. आणि येथे लक्षात ठेवायचं आहे जेव्हा तुम्ही मार्किंग करणार आहात येथे कॅटेगरी दिली आहे, तुमच्या कॅटेगरीची जागा त्या गावाला आहे का ते सुद्धा तुम्हाला चेक करायचं आहे. त्यानंतर मी इथे 3 नंबर दिला. आणि अशा पद्धतीने सर्व ठिकाणी तुमची कॅटेगरी चेक करा. आणि कॅटेगरी चेक केल्यानंतर खाली बघा 1 2 3 पेजेस पण आहेत. हे पेजेस तुम्हाला इथे चेक करायचे आहेत आणि सर्व ठिकाणी तुमच्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करू शकता. तर येथे प्रेफरन्सेस मी दिलेले आहेत. प्रेफरन्सेस दिल्यानंतर येथे खाली तुम्हाला डिक्लेरेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. परत सेव्ह अँड प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर येथे पाहू शकता आपला जो फॉर्म आहे सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आपल्याला पेमेंट करायची आहे. ओके या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर येथे माहिती दिलेली आहे की तुम्ही एकदा जर का फी पे केली तर ती रिफंड होणार नाही. तुम्ही जर का फॉर्ममध्ये काही चूक केली किंवा काही मिस्टेक केली तरी ते पैसे तुमचे परत होणार नाहीत. ओके बटनावरती क्लिक करायचं आहे. आता येथे जे SC ST कॅटेगरीचे मुलं मुली आहेत तर त्यांना पेमेंट करण्याची गरज नाही. त्यांचा फॉर्म येथे डायरेक्टली सबमिट होणार आहे. परंतु जे OBC कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत, ओपन कॅटेगरीचे आहेत, त्यांना इथे 100 रुपये पेमेंट करायची आहे. मेक पेमेंट याच्यावर क्लिक करायचं आहे. मेक पेमेंट याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, QR कोड किंवा वॉलेट आणि UPI ने पेमेंट करू शकता. तर येथे मी QR कोड सिलेक्ट करतो आहे. मेक पेमेंट याच्यावर क्लिक करा आणि येथे या QR कोडचा वापर करून तुम्हाला पेमेंट सक्सेसफुल करून घ्यायची आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुमचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तर तो तुम्हाला डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध होऊन जाईल. त्याला डाउनलोड करून घ्या आणि त्याची PDF पुढची काही अपडेट येईपर्यंत किंवा मेरिट लिस्ट लागेपर्यंत तुमच्याजवळ ठेवायची आहे. मेरिट लिस्ट जेव्हा लागेल तेव्हासुद्धा आपला व्हिडिओ येईल. या भरतीमध्ये काही नवीन अपडेट आली तेव्हासुद्धा आपला व्हिडिओ येईल. आणि फॉर्म भरताना काही अडचण येत असेल तर कमेंट्स करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.